सरकारी आरोग्य व्यवस्थाच आता जणू व्हेंटिलेटरवर आहे की काय असाच प्रकार सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असून आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि कर्मचारी मात्र यांच्या मुजोऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याने जनतेत तीव्र रोष व्यक्त होत आहे। मृतक स्नेहल उत्तम गायकवाड हा खांबाडा तालुका चिमूर येथे पोस्टमन पदावर कार्यरत होता। तो मुधोली येथे आला असता त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याचा मित्र मयूर धारणे यांनी त्याला मुधोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले। डॉक्टर मेश्राम यांनी त्याला बघितले व पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे घेऊन जा असे सांगितले। मात्र या आरोग्य केंद्राला गाडी आहे व ड्रायव्हर सुद्धा आहे, तरीही डॉक्टर मेश्राम यांनी ती गाडी न देता खासगी गाडीने घेऊन जा असे सांगितल्याने शेवटी ऑटोत टाकून रुग्णाला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले। मात्र दवाखान्याच्या दारातच त्यांनी प्राण सोडले व डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मुधोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जी सरकारी गाडी आहे ती गाडी दररोज चंद्रपूरवरून डॉक्टरांना येण्या-जाण्यासाठी वापरण्यात येत आहे, परंतु दुर्गम भागात असलेल्या मुधोलीमध्ये खासगी गाड्या वेळेवर मिळत नसताना व सरकारी गाडी आरोग्य केंद्रात असताना रुग्णांना मिळत नसेल तर ही गाडी काय डॉक्टरांना भेट दिली का असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे। स्नेहल गायकवाड याला सरकारी गाडीने वेळेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असते तर त्याचा जीव वाचला असता, त्यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टर मेश्राम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे। ऐकूया या घटनेसंदर्भात आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांनी मुधोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम श्रीरामे यांच्यासोबत फोनवरून केलेला हा संवाद। हा बोला। तुळशीराम श्रीरामजी म्हणताय का? हो, तुळशीरामजी श्रीरामे बोलतो। कुठले आहे आपण? मी मुधोली मुक्काम पोस्ट मुधोली तालुका भद्रावती। अच्छा, काय तुमचं नाव काय तुमच्या? तुळशीराम तिमाजी श्रीरामे, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर। अच्छा, काय नेमकं तुमच्या ते मुदोलीमध्ये कोणती घटना घडली म्हणते? रात्री 28 तारखेला इथे जे एक ते नाव काय रे बाबू? स्नेह उत्तम गायकवाड हे मुधोली येथे पोस्ट मास्तर होते। रात्रीच्या टायमाला अचानक पण त्यांची तब्येत बिघडली। हो। मयूर धारणे नावाच्या व्यक्तीनं आणि एक दशरथ श्रीरामे नाव या दोघांनी त्याला प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुधोली येथे भरती केलं। तेथील जे दिनेश मेश्राम नावाचे डॉक्टर होते, हो, त्यांची तपासणी केली व सोबत त्यांना सांगितलं का बा यांचा ऑक्सिजन कमी झालेला आहे, यांना अर्ध्या पाऊण तासामध्ये चंद्रपूरला न्यावं लागतात, पण तुम्ही प्रायव्हेट गाडी पहा, प्रायव्हेट गाडी गावात भेटत असेल तर प्रायव्हेट गाडीने न्या आणि लवकर न्या। आमचं म्हणणं असं होतं की बा वास्तविक पाहता त्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुधोलीला ॲम्ब्युलन्स आहे, ड्रायव्हर आहे, सोबत सर्व सुविधा असताना डॉक्टरनी त्यांना प्रायव्हेट गाडी करण्यासाठी जे सांगितलं त्याच्यामुळे कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आमचं निवड गाडी पाहण्यात गेले। रात्रीचे 2 वाजले होते, त्याच्यामुळे कोणी गाडी जंगली भाग असल्यामुळे इथं कुठंच गाडी उपलब्ध न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या घरचा मामाचा जो मीडिएटर होता डग्यामध्ये त्यांनी त्या पेशंटला टाकलं आणि डॉक्टरच्या रेफरनुसार त्यांना तो घेऊन चंद्रपूरला निघाला। आणि चंद्रपूरला नेत असताना तो दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो संबंधित जो पेशंट होता तो मृत्युमुखी झाला, मृत्यू पावला म्हणून तेथील डॉक्टरने घोषित केलं। आमचं म्हणण्याचा एक दृष्टिकोन असता का शासनाने एवढ्या मोठ्या सुविधा दिल्या, हा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे, डॉक्टरच्या चुकीच्या निर्णयामुळे त्या बिचारा गायकवाडचं जीव गेलेला आहे। आज त्यांचं वय 25 वर्षापर्यंत असेल। तो एक सेवक म्हणून होता, केंद्र सरकारच्या नोकरीवर होता। वास्तविक पाहता डॉक्टरनी हा निर्णय प्रायव्हेट गाडीचा न घेता त्यांनी जर प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची गाडी दिली असती तर मात्र त्या संबंधित गायकवाडचा जीव वाचला असता। पण डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे किंवा डॉक्टरच्या भोंगळ कारभारामुळे आणि प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुधोलीचं सर्व जे कर्मचारी आहे, मग डॉक्टर असो की कोणी असो, यांचं म्हणजे एकमेकावर कोणाचंच नियंत्रण नाही आहे। कोणी किती वाजता या काही करा, ना येथे प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे ना आरोग्य अधिकारी भेट देत, ना व्हिडिओ भेट देत, निव्वळ कागदोपत्री फक्त यांचं हुतू चाललेलं आहे आणि सामान्य जनतेला खूप असा त्रास होतो। सोबत प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे जे भेषज अधिकारी आहे बाई आहे, ती बाई दररोज चंद्रपूरहून जाणे येणं करते आणि तिला घ्यासाठी गाडी प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची तिला घ्यासाठी जाते आणि सोबत तिला आणण्यासाठी गाडी जाते। आणि मात्र इथं सामान्य जनता जर बिमार पडली असन पण मात्र त्या सामान्य जनतेला ती गाडी मिळत नाही, एक शोकांतिकेचा आणि यावरून ह्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचा खूप मोठा भोंगळ कारभार दिसून येत आहे। मला सांगा, आता काल तुम्ही जेव्हा पेशंटला नेलं
तर तेव्हा तिथे गाडी उपलब्ध होती का तिथे गाडी? ड्रायव्हर उपलब्ध होता, गाडी उपलब्ध होती, पण डॉक्टरने मुळामध्ये द्यायचे नव्हते यांना, म्हणजे स्वतःच्या प्रायव्हेट कामाकरता वापराकरता डॉक्टरचं लागबुक जो लिहितो ड्रायव्हर, हा. यांना स्वतःच्या कामाकरता वापरासाठी गाडीचा दुरुपयोग होत आहे अच्छा. आणि पेशंटला देत नाही. वास्तविक तर प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये ड्रायव्हरची तिथंच राहतात, सोबत गाडी तिथं राहते ड्रायव्हरच्या घराजवळच. हो. जर शासनाची गाडी मिळाली असती तर हो. त्या व्यक्तीचा जीव आज वाचला असता ना. तर आता तुमच्या कामात नाही शिरामे साहेब? आमचं म्हणणं आहे की याच्यावर जे ऑक्सिजन वगैरे नाही राहत तर त्याच्यावर खोल चौकशी झाली पाहिजे. संबंधित डॉक्टरने जे निष्काळजीपणा केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सोबत ह्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचं जो बोगस कारभार चाललेला आहे याच्यात कुठे शासनाने सुधारणा केली पाहिजे. आणि आता वास्तविक पाहता हा असे जर डॉक्टरनं असे जर या शासनात प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचा कारभार राहील तर अनेक लोकांना जीव गमवायची पाळी येणार आहे.